आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारजी। सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली। काँग्रेसचं काय चाललंय नेमकं? काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार आहे की एकटं निवडणूक लढणार आहे? काय तयारी सुरू केली? नाही, असं आहे, 29-30 तारखेला आम्ही 31 तारखेला बैठक आयोजित केलेली आहे राज्यातील वरिष्ठ नेत्यांची, आणि त्या बैठकीमध्ये यावर चर्चा होईल। आमची चर्चा यापूर्वी झाली, त्यामध्ये आम्ही स्थानिक नेतृत्वावर ह्या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत। त्यांच्याकडून काही आम्ही रिपोर्ट मागवत आहोत। आमचे निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही पाठवले आहेत आणि त्यांच्याकडून हे रिपोर्ट मागवलं आहे की इथे तुम्हाला आघाडी करायची की नाही करायची आहे, तुम्हाला कोणत्या पक्षाबरोबर जायचं की नाही जायचं आहे, या संदर्भात तुम्ही चर्चा करा आणि आम्ही अधिकार शक्यतो स्थानिक पातळीवर देण्याचा निर्णय करतो आहोत की तुम्हाला अलायन्स करायचं की नाही करायचं आहे। राहिला प्रश्न या निवडणुकीच्या संदर्भात आमची तयारी आम्ही करतो। आमच्या बैठका आता सुरू होत झालेल्या आहेत। आघाडीसोबत तयारी आहे की काँग्रेसने आपली वेगळी स्वतः आहे की आता तर महाविकास आघाडी करण्यासंदर्भातली बैठक आणि चर्चा, त्यावर निर्णय या महिन्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे। आम्ही 30ला बैठक घेऊ, त्यामध्ये काय लोकांचं मत तयार होतंय, लोकांची कारण ह्या निवडणुका स्थानिक लेवलवरच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये त्या लोकांना तिथली परिस्थिती पाहून आघाडी करायची असेल तर त्यांनी आघाडी करावी। आम्ही त्यांच्यावर बऱ्याच गोष्टी सोडतो आहोत। सर्व जागांवर तयारी सुरू केली आहे सध्या? नाही, सर्व जागावर म्हणजे जिथे आता आम्ही लढत आलो आहोत, जिथे आता आमची मजबूत स्थिती आहे, त्या ठिकाणी आमची चाचपणी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहे की भाजपला पुन्हा नंबर 1 करण्यासाठी कामाला लागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी। नाही, राहुल गांधींच्या ट्विटनंतर हे सरकार लोकांच्या मॅन्डेटनी आलं की बेईमानी करून आलं, हे जनतेला ठाऊक आहे, जनता आता ओळखून आहे। राहिला विषय, तुम्ही नेत्यांना कामाला किती लागा म्हणा, पण शेतकरी वाट पाहत आहे बांधावर तुमची, येऊ द्या निवडणुका। शेतकऱ्यांची फसवणूक केली तर शेतकऱ्यांच्या एक शासकीय शब्दकोशामध्ये आश्वासन म्हणजे यांना जुमला वाटतो, असंच मला वाटायला लागलं। आणि म्हणून आश्वासनं तुम्ही दिलीत, आश्वस्त केलं लोकांना, शेतकऱ्यांना सांगितलं कर्जमाफी देतो, बोनस देतो सांगितलं, हमीभाव देतो सांगितलं, आणि आज मात्र काहीच गोष्टी होत नाहीत, पूर्णतः वाऱ्यावर सोडलं। ग्रामीण भागातील जनता वाट पाहते, शहरी भागामध्ये जे टॅक्सेस वाढवून ठेवलेत, इलेक्ट्रिकचे बिल वाढवलेत, संपूर्ण शहर आता वीज सप्लायसाठी अदानीच्याकडे देण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर यामध्ये महागाई प्रचंड वाढली आणि हे सगळ्या गोष्टी पुढच्या याच्यात यांना उत्तर देताना नाकीनं होईल। आणि म्हणून हे सरकार ज्यावेळेस यांच्या मंत्र्यांना सांगू देत, यांच्या कार्यकर्त्यांना सांगू देत, जनता वाट पाहत आहे बदला घेण्याची, आणि यांचा बदला जनता नक्की घेईल। विधिमंडळ अंदाज समितीचा राजेशाही थाटाची चर्चा होते। 4,500 रुपयाच्या चांदीच्या ताटात जेवण, ज्याची किंमत, ज्या जेवणाची किंमत 4,500, 550 रुपये भाडं त्या चांदीच्या ताटाचं। नाही, बघा, राज्य डबघाईस आलेलं आहे, आर्थिक दिवाळखोरी परिस्थिती झालेली आहे, किती काही म्हणू देते, कारण 10 लाख कोटीचं कर्ज आता राज्यावर होतो आहे आणि रोज कर्ज काढल्याशिवाय भागत नाही आहे। त्यामुळे कोतवालाचे पैसे मिळत नाहीत, अंगणवाडी सेविकेचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, पगार वेळेवर दिले जात नाहीत, तुमच्या संजय गांधीचे पैसे 6 महिन्यापासून थकीत आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही आहे, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, 58% शेतकरी वंचित आहेत आता पीक कर्जापासून। ते बँका म्हणतात की तुम्ही पहिले पैसे भरा, नंतर आम्ही तुम्हाला पैसे देऊ। गरीब शेतकऱ्याला घरकुल मंजूर झाला तर ते पैसे कापले जात आहेत, आणि विजेचे बिल प्रचंड वाढवून टाकलेले आहेत। या सगळ्यामध्ये महागाईचा उच्चांक झालेला आहे, आणि यामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता तरी आम्हाला असं वाटतं की एकूण हे सगळी परिस्थिती पाहता डबघाईस आलेला, दिवाळखोरीत निघालेल्या राज्याच्या अशा पद्धतीनं चांदीच्या ताटात जेवू घालण्याची गरज होती का? आणि तुम्ही काय दाखवत आहे? एखाद्या म्हणजे गरीब माणसानी घरात मात्र घर सांभाळताना, व्यवस्थितपणे नियोजन करताना लोकांना मात्र हे दाखवतो की मी पोटभर जेवलो आहे, तर तुम्ही तेच प्रकार तो दाखवत आहे काय? की एखाद्या व्यक्तीने मिशीला भात आणि तूप लावून भात लावून मी जेवून आलो म्हणून मिशीला लावून येणं, असा हा प्रकार या सरकारचा। भिकार
भिकार चोट झालेला आहे आता राज्य, दिवाळखोरीची परिस्थिती आलेली आहे, कंगाल करून ठेवलेला आहे. म्हणून आदिवासींच्या योजनांना कात्री लावली, समाज कल्याणच्या योजनांना कात्री लावली, अनुसूचित जातींच्या प्रचंड गरीब माणसाच्या योजनांना कात्री लावून या सरकारने राज्याला वाऱ्यावर सोडला आहे. म्हणून हा बडेजावपणा जो दाखवत आहे ते भिकारी राज्यांनी श्रीमंतीचा आव्हान असा तो प्रकार आहे. शेवटचा प्रश्न माझा, संविधान हत्या दिवस भाजप साजरा करते. अधिकारच नाही त्यांना. ज्यांनी संविधानाची रोज हत्या करतायत. संविधान सुरू कोणी केलं, संविधान लागू कोणी केलं, संविधानाचे निर्माते बाबासाहेबांना अध्यक्ष करून संविधान निर्मितीचं काम त्यांच्यावर सोपवल्यानंतर त्याला मान्यता कोणी दिली? या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवत असताना ही कुठे होती ही मंडळी? इंग्रजांचे पाय चाटत होती, इंग्रजांच्या बरोबर होती, ज्यांना स्वातंत्र्य मान्य नव्हतं. अशा विचाराच्या व्यक्तींनी त्यावेळेस ती भूमिका बजावली आणि आता सांगतायत की संविधानाची हत्या होत आहे. ज्यांना मनुस्मृती लागू करायची आहे, ज्यांना संविधान नकोच आहे, त्या अशा विचाराच्या व्यक्तींनी संविधानाची हत्या झाली म्हणणं हे हास्यास्पद आहे. उलटा चोर कोतवाल को दाटे असा तो प्रकार आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.